ओबीसींवर अन्याय करणारा जी.आर. सरकार रद्द करेल अशी अपेक्षा होती असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। मात्र सरकारने त्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली नाही। जरांगेंच्या दबावापोटी सरकार ओबीसींना उद्ध्वस्त करायला निघालं असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। जी.आर.मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नाहीये यावर ठाम असल्याचं बबनराव तायवाडे यांनी म्हटलेलं आहे। जी.आर. रद्द करणार नाही असं सरकारने स्पष्ट सांगितल्याचं कळतंय असंही ते म्हणाले। असा विश्रांतीचा जी.आर. काढला गेला। याच्यातून पुढचं पुन्हा सांगतो, अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचे कुणबी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या कुटुंबातील रोटी बेटी व्यवहार झाला काय। आता इकडचा जर कुणब्याने एखाद्या मराठ्याला पोरगी तिकडे दिली आमच्या विदर्भातल्या, तर पुरा मराठाकडे त्याच्याजवळचा रोटी बेटी व्यवहार झाला म्हणून कुणबी करून टाकतो। हे असं जी.आर. काढून मराठा समाजाच्या एका दबावापोटी, त्या जरांगेच्या दबावापोटी आम्हाला उद्ध्वस्त करायला सरकार निघालं आहे। त्यामुळे 10 ऑक्टोबरचा जी.आर. निघणार, 10 ऑक्टोबरचा मोर्चा निघणार। 2 सप्टेंबरचा जी.आर. रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू। घटनाक्रम बघायचं म्हणजे असं आहे की आम्ही तर पहिल्या दिवशीपासून सांगितलेलं आहे की या जी.आर.मुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि मी त्या मतावर आजही ठाम आहे। ज्यांना तो जी.आर. रद्द करून पाहिजे ती सर्व मंडळी, त्याच्यातल्या ज्या काही शंका कुशंका आहेत, असं होईल तसं होईल तसं होईल अशा प्रकारे ते सांगून त्यांनी जी.आर. रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली।